श्री स्वामी समर्थ. बघा, एखाद्या व्यक्तीला सतत अडचणी येणं, सतत काही ना काही प्रॉब्लेम येणं आणि त्यामुळं ती व्यक्ती खचून जाते किंवा नाराज होते. तर त्यासाठी आपल्याला 3 उपाय करायचे. मग व्यवसाय संबंधी असू दे, नोकरी संबंधी असू दे, आर्थिक अडचणी असू दे किंवा तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही दोष असतील, करिअर असेल, नोकरी असेल, तुमचे नातेसंबंध असतील, ह्या सगळ्यावरती हे 3 उपाय नक्की काम करतील. उपाय साधे सोपे आहेत, नक्की करा. आणि उपाय करत असताना फक्त प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते, श्रद्धेनं आणि विश्वासानं करा आणि चिकाटीनं करा, म्हणजे सतत करत राहा, त्याचा फायदा तुम्हाला होईल. काय करायचं बघा, 3 उपाय. रात्री झोपताना हिरवे मूग पाण्यामध्ये भिजत घालायचे. सकाळी उठल्या उठल्या ते मूग भिजलेले पाण्यातून काढायचे आणि पक्ष्यांना खाऊ घालायचे. दुसरा उपाय, ज्या वेळेला तुम्ही घरातून बाहेर पडता, कधी तुम्ही दिवसभरातून कुठल्याही कामासाठी सहज जरी घरातून बाहेर पडत असाल तर एक गुळाचा खडा आणि गुळ खायचा आणि थोडंसं पाणी प्यायचं. ज्यांना शुगर आहे त्यांनी किंचितचा गुळ खाऊन पाणी पिलं तरी चालेल. तिसरी गोष्ट, एक कडुलिंबाचं झाड तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये एखाद्या कुंडीमध्ये लावायचं, त्याची निगा राखायची, त्याला दररोज पाणी घालायचं आणि ते मोठं झाल्यानंतर एखाद्या मोकळ्या जागेमध्ये जाऊन लावायचं. हे 3 छोटे उपाय केला तर तुमचे नातेसंबंध सुधारतील. व्यवसायातल्या अडचणी, सतत तुमच्या घरामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील, तुम्ही खचून गेलेला असाल किंवा नाराज झालेला असाल, ते सगळं दूर होईल. नक्की उपाय करा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.